जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यासोबतच माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असणार हा प्रश्न सर्वांना पडला होता। आज या प्रश्नाचं उत्तर देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः दिलेलं आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघात करण पवार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत। त्याचसोबतच कल्याणसाठी वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे, तर पालघरसाठी भारती कामेडी यांना देखील तिकीट देण्यात आलं आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा जो विचार करण्यात येत होता, यामधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून नेमकं उमेदवार कोण असेल हे देखील एक कोडं पडलं होतं, मात्र यावर देखील आता पूर्णविराम लागलेला आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील यांची निवड करण्यात आली आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आणि सर्वात आधी म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात आधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली। आता ह्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना होतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आज वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल उपस्थित होते। 2019 ला देखील राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघातून 4,31,000 मतांनी निवडून आले होते। राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। राहुल गांधी यांचा अमेठीमध्ये स्मृती इराणी यांनी 2019 ला पराभव केला होता। राहुल गांधी यांनी 2019 ला 2 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पैकी त्यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजय झाला होता। त्यामुळे आता दुसऱ्यांदा राहुल गांधी यांना वायनाडची जनता स्वीकारते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज प्रचाराला सुरुवात केली। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेमध्ये आता तिरंगी लढत होताना एकंदरीत पाहायला मिळतीये। पुणे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून धंगेकर तर महायुतीकडून मोळ यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे। आता तिसरी उमेदवारी ही वंचितच्या रूपाने मोरेंना मिळाल्याने पुणे लोकसभेमध्ये आता तिरंगी लढत एकंदरीत होताना पाहायला मिळतीये। गेल्या काही दिवसांमध्ये पुणे लोकसभेमध्ये ही निवडणूक तिरंगी होणार अशा चर्चा होत्या, मात्र आता या उमेदवारीने ह्या निवडणुकीमध्ये तिरंगी होताना शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। वसंत मोरेंनी आज प्रचाराला सुरुवात केल्याने एकंदरीत कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये फरक पडतोय हे पाहणं येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे। यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे छोटेखानी सभा घेण्यात आली। या सभेला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली। रॅली ही अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मार्गक्रमण करत ही रॅली गेली। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे। विजयाच्या हॅट्रिकसाठी रामदास तडस तयार आहे, पर यांच्यासमोर आव्हान आहे अमर काळे यांचं। आता मतदार कोणाच्या पारड्यामध्ये मतदान देतात व कोणाला निवडून देतात हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे। दापोली येथील अनिल परबांचं साई रिसॉर्ट आता पाडण्यात येत आहे। याच साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आवाज उठवलेला होता आणि हे साई रिसॉर्ट अनधिकृत आहे, त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून ही जी कार्यवाही आहे ती देखील करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या यांनी आवाज उठवल्याच्या नंतर आता हे साई रिसॉर्ट तोडण्यात येत असून पुढील कारवाई पोलीस करतायत। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला मतदारसंघामध्ये 26 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी निवडणूक विभागाकडून एसटी महामंडळाकडे 320 बसेसची मागणी करण्यात आली आहे। त्यानुसार 25 आणि 26 एप्रिल रोजी 320 बसेस ह्या निवडणूक आयोगाला लागणार आहेत। त्या दरम्यान 2 दिवस अकोला जिल्ह्यामध्ये प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान खासगी बसेस देखील या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत। 320 बसेस ह्या 9 आगारातून अकोला जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर जाणार आहेत। 2 दिवस या बसेसची व्यवस्था
एसटी महामंडळाला करताना मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात आधीच बसेसचा तुटवडा आणि त्यात मोठ्या प्रमाणात काही बसेस ह्या नादुरुस्त असल्यामुळे मोठी दमछाक एसटी महामंडळाला होणार आहे. जालना शहरातील गांधी चौक येथील जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैशांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हास्तरीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिकांच्या हलगर्जीपणाचा फटका हा प्रसूतीसाठी आलेल्या मातांच्या नातेवाईकांना बसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती आला आहे आणि यामध्ये जिल्हास्तरीय रुग्णालयातील परिचारिका या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी करताना दिसून येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून असा प्रकार जिल्हास्तरीय रुग्णालयात सुरू असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलेलं आहे. जो रुग्णांचा नातेवाईक या वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिकांना पैसे देईल त्यांच्याच रुग्णांना हे वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिका प्राधान्य देतात आणि त्यांना आरोग्यसेवा देण्यास प्राधान्य देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जर कधी या वैद्यकीय कर्मचारी आणि परिचारिकांना पैसे देण्यास नकार दिला तर ते आरोग्यसेवा देण्यास टाळाटाळ करत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान आता तरी आमच्यावर होणारा हा अन्याय थांबावा आणि आमच्या नातेवाईकांना, आमच्या रुग्णांना आरोग्यसेवा मिळावी आणि त्यांना देखील उपयुक्त अशा आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. बीड जिल्ह्यात असलेला मांजरा प्रकल्प हा लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी देखील महत्त्वाचा आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झाला, परंतु थोड्याफार पावसावर धरणामध्ये जे पाणी साठलं आहे, जो पाणी साठा आहे त्यातून 22 गावच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. परंतु या गावच्या पाणीपुरवठा योजनांकडे आता या धरण प्रशासनाची 48 कोटी रुपयांची थकबाकी थकली आहे, ती भरण्यात यावी अशी नोटीस या प्रशासनाकडून पाठवण्यात आली असून आता जर ही थकबाकी भरली गेली नाही तर पाणीपुरवठा थांबवण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना विविध स्रोत आटत चालले आहेत, पाण्याचे उद्भव स्रोत कमी होत चालले आहेत. अशा स्थितीत आता धरण प्रशासनाने पाणीपुरवठा योजनांचा जो स्रोत आहे तो बंद करण्याचा इशारा दिला असल्यामुळे आता या गावच्या ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते की काय असा प्रश्न निर्माण झाला असून आता प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा आणि ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडण्याआधी उपाययोजना कराव्यात अशीच मागणी केली जात आहे. उन्हाचा पारा हा चढता आहे आणि कडाक्याचा उन्हाळा सुरू झाल्यामुळे शीतपेय, थंडगार पेय तसेच लिंबाला मागणी वाढत आहे. मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे, कारण उन्हाचा पारा हा चढता आहे आणि त्यामुळे लिंबाला मागणी वाढत आहे. घाऊक बाजारामध्ये आवक कमी होत असल्यामुळे किरकोळ बाजारामध्ये एका लिंबासाठी 8 ते 10 रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांना, सर्वसामान्य नागरिकांना उन्हाचा कडाक्याचा पारा चढत असताना आता त्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एका लिंबासाठी 8 ते 10 रुपये मोजावे लागत असून येणाऱ्या काळामध्ये उन्हाचा पारा हा असाच चढता राहणार आहे आणि लिंबाची आवक ही कमी होत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना एका लिंबासाठी 8 ते 10 रुपये तसेच अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरात आज अग्नितांडव झाल्याचे आपल्याला बघायला मिळाले. छावणी परिसरातील एका कापड दुकानात मध्यरात्री 3 ते 4 वाजेदरम्यान अचानक भीषण आग लागली. यावेळी इमारतीत एकूण 16 लोक होती. इतरांना बाहेर पडण्यात यश मिळाले, मात्र आगीत शेख कुटुंबातील 7 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात 3 महिला, 2 चिमुकल्यांसह 2 व्यक्तींचा समावेश आहे. या आगीचे कारण अद्यापही समोर येऊ शकले नाही. मात्र या अग्नितांडवामुळे छावणी परिसरासह संपूर्ण संभाजीनगरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे आणि छावणीतील या घटनेमुळे रमजान महिन्याची आजची पाठ ही संपूर्ण छत्रपती संभाजीनगर वासियांना हादरवून टाकणारी होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलो रेची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवरती ठाम राहण्याचाच विचार जो आहे तो केला होता आणि म्हणूनच महाविकास आघाडीनं आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतून सत्यजित पाटील यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा निर्णय जो आहे तो येणं अपेक्षित होता, मात्र राजू शेट्टी यांच्यासोबत सुरू असलेल्या चर्चेमुळं त्या ठिकाणी नेमकं काय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. मात्र आज उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील यांच्या गळ्यामध्ये या ठिकाणी उमेदवारीची माळ टाकलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात धैर्यशील माने, सत्यजित पाटील, राजू शेट्टी आणि DC पाटील हे वंचित कडून त्या ठिकाणी लढणार आहे. त्यामुळं चौरंगी लढत या मतदारसंघामध्ये आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळं पुढच्या 1 महिन्यामध्ये नेमक्या घडामोडी या संपूर्ण मतदारसंघामध्ये घडणार आणि लोकसभेमध्ये नेमकं मतदार कोणाला पाठवणार हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे. 2009 साली
भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती आणि ते खासदारही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा जो राजकीय प्रवास आहे तो काँग्रेस, भाजपा आणि आता पुन्हा शिवसेना असा राहिलेला आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. मात्र वागचौरेंबद्दल असलेली नाराजी जी आहे ती अद्यापही कार्यकर्त्यांमध्ये खदखदत असल्याचे दिसून येते. गेल्या निवडणुकीच्या काही आर्थिक कारणाचा उट्टा काढून काल संगमनेरमध्ये झालेल्या एका बैठकीत 2 कार्यकर्ते हे आपसापसात भिडले आहेत. त्या ठिकाणी एकमेकांवर कार्यकर्ते धावून गेलेले होते. त्यामुळे भाऊसाहेब वागचौरेंना पक्षांतर्गत हा जो कल आहे तो थांबवावा लागणार आहे. यंदाची निवडणूक भाऊसाहेब वागचौरेंना सोपी जरी वाटत असली तरी मात्र पक्षांतर्गत जो कल आहे तो थांबवण्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला आणि स्वतः भाऊसाहेब वागचौरेंना गरजेचं असणार आहे.